आज आपण आहोत रामपूरवाडी येथे आणि भेटतोय तरुण व प्रगतिशील शेतकरी केतन देठे यांना। इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करूनही शेती आणि दुग्ध व्यवसायाची आवड त्यांनी जपली आणि या व्यवसायात स्वतःची ओळख निर्माण केली। विशेष म्हणजे 3 पिढ्यांपासून हा दुग्ध व्यवसाय त्यांच्या कुटुंबात सातत्याने सुरू आहे। कारवडी वाढत वाढत आता आपल्याकडे जवळपास लहान मोठे धरून 22 जनावर झालेले आहे। त्याच्यात 16 मोठ्या गायी आणि 6 कारवड्या आहेत। गाया पण आपल्या काही 25 प्लस आहे, काही 30 प्लस आहे। सध्या आपण आता एक 32 ते 30 प्लस पर्यंत गाय नेलेली। आपण हिंदुस्तान फीडचं वात्सल्य ॲडव्हान्स विण्यापूर्वीचं हे फीड वापरलेलं आहे सध्या 3 गायांमध्ये। त्याचे रिझल्ट एकदम सुंदर आले। त्यांच्यामध्ये विण्यामध्ये कसलाच प्रॉब्लेम आलेला नाही। त्यांची डिलिव्हरी एकदम सुखरूप झालेली आहे आणि दुधामध्ये एकदम पहिल्यापेक्षा एक 7-8 लिटर इन्क्रीमेंट पण झालेले आहे। आणि जे आपण म्हणतो गाय वेल्यानंतर निगेटिव्ह एनर्जी मध्ये जाते, कॅल्शियम डाऊन होणे, केटोसिस मध्ये जाणे, हे कुठला प्रकार तिन्ही गायांमध्ये आढळून आला नाही आणि दूध कंटिन्युटी दुधामध्ये राहिलेले आणि गायींचं बॉडी स्ट्रक्चर पण एक टिकून राहिलेलं आहे। तर त्याचे रिझल्ट पण एकदम सुंदर आलेले आहे। मी स्वतःही हा बदल अनुभवलेला आहे वात्सल्य ॲडव्हान्स विण्यापूर्वीचा। त्याचे रिझल्ट एकदम सुंदर भेटलेले आहे आपल्याला। तर शेतकरी बांधवांनी पण ते अवश्य एकदा वापरून बघावे। हिंदुस्तान फीडचे वात्सल्य ॲडव्हान्स एकदम सुंदर रिझल्ट आहे त्याचे। मेहनत, शिक्षण आणि आधुनिक दृष्टिकोनातून केतन देते यांनी उभा केलेला हा प्रवास अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे।